भजनाची सुरुवात चांगली झालेली आहे तुमची. तुमच्या भजनाला मी काय नाव ठेवणार नाही, फक्त जर काय बोलल्यास त्याची परतफेड थोडक्यात करू हवी, कारण रूपाच्या अभंगापर्यंत जरा वेळेचं भान ठेवूया दोघांनी आणि गजरातनं वेळ घेऊया, कारण भाताचं सीझन आहे त्यामुळे लोकांका भाता बिता सुद्धा कापूक जाऊची. बाकी बुवाने अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे आणि माझा नशीबच असा त्याका माझो इलाज नाही की माझी कळ काढूची असत तेव्हा हे सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बुवा माझ्या टाकल्यावरच चढत आणि मरतत मग घसरान खाली पाडाय. अरे बुवा मका केस येत, तुम्ही सांगितलास केस आताशी येत, येऊचो विषयच नाही बुवा. माझ्या सिंधुदुर्गातले जे बुवा असना तुम्ही त्यांनी खालाच एक केस जे होते ना ते खालाच तुम्ही सगळ्यांनी. होय खराच प्रत्येक बुवा माझ्या टाकल्यावर काय मी बुवा गपचूप बसलेलो. आता केसा बिसाचो काय विषय, आता परमेश्वराने तसा घडवला त्याका काय इलाज रवलेलो नाही. गांजा डोकर असा घडवला की ढेंगात ना कधी जाते तो कळत नाही. तुम्ही सांगितलं नुसतो मान वर, मी बुवा नुसतो ढेंगात ना जायत नाही, ढेंगात ना जाताना अशी मान वर केले तर बोमटान मरशी गोट्या गोट्या गोट्या. बाकी सगळा मग तुमचं पटला बुवा, बोललात तुम्ही बरेच गोष्टी बोललात, मग खूप चांगला वाटला. म्हणजे जबरदस्त बुवा, सुरुवातच अशी जबरदस्त केलास. फक्त पहिली देवांची नावं जी घेतलास ना ती माका पटली नाही हो. पण बरेच तरुण माका आता भेटान गेले ते माका विचारूक लागले की ही देवस्थाना खंय आहेत ती बुवांका विचारा. वाकवली, टेकवली, फाकवली, सुजवली, कुदवली, ते तरुण वर्ग सगळे यांका त्या क्षेत्रात त्यांका बघूची ती वाकवली, टेकवली, फाकवली, उदवली आणि सुजवली. काय डोक्या मी आता ऐकत राहिले, म्हटलं ही हत खय हो असताच का. स्पेशल गाडीच करू आपण तीर्थचैत्र. पहिला कायचं आता वाकवली. आजीच्या स्मरणार्थ आशिष कविटकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि पटकन लवकर काय तर लवकर राज बांगविलकर यांच्याकडून मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या गाण्याच्या फरमाईश आलेले 101 रुपयाचं पारितोषिक. 100% नोटेशन भजन झालं की या सगळ्या फरमाईश ताबडतोब पूर्ण करणार. फक्त भजनाची सुरुवात करूया आणि नंतर बोलायचं पण बुवा. आणखी सुद्धा एक पटकन बोललास की औषध काहीतरी कोणी सांगितलं की टकले घाल म्हणून टाकल्यावर असे माशांचे टकले घालून केस जर इले असते तर लोकांनी मच्छी मार्केट शिल्लक ठेवल्याने नसती. माझे भाऊबंद आता किती होत बघ बुवा. सगळा मच्छी मार्केट आमका टाकल्यान लागला असता आणि टकले विकत घेऊ. सगळी मांजरा बहुतेक इली बुवा टाकल्यावर इली ह्या माका ठीक होता, पोटावर म्हणत चढली. सगळी वाडीतली मांजरा येऊन बुवाच्या पोटावर चढली. म्हणजे ती काय समजला नाही काय मांजराने माका. माणसात असतो मी. असू दे एक मजा म्हणून. ठीक आहे, या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. 100% बुवा बोललेली आहे ती परतफेड आणि या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. त्यामुळे रूपाच्या दानाच्या अभंगाच्या अगोदर 100% पूर्ण करूया. बुवाने 15 मात्रेमध्ये नोटेशन भजन सादर केलं. माकाही जमता काय बघते 15 मात्रा बुवा येतात काय.
पहिल्या सुरुवातीकच बुवा 500 रुपयाचं बक्षीस बुवा दिलाने. मी समजले तिने कशात दिलाने का बुवा. त्या 500 रुपयाच्या नोटीवर सुद्धा फोटो माझा बुवा. टाकल्याचा विषय मी मेलय ना बुवा, मेलय तरी माझा स्मारक बांधूचा काढला नाही तरी माका खर्च नाही बुवा. व्हाळातलं एक गुळगुळीत दगड आणून ठेवला नाही तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक आहे. कारण आपला ब्रँड आहे संपूर्ण महाराष्ट्रात. ओके झाला. आणि औषध घालूच कशात बुवा. मग काही एक लाजबीज वाटत नाही, भारी वाटतं. उलट माझ्यासारखे बुवा आता तुमच्यासारखे स्टाईल करते कसे माझी म्हणून तकली स्टाईल. मी पहिली बुवा सलमान खान स्टाईल होती माझी. तुमका खोटा वाटत असत कॉलेजवाल्यांका संतोष जोईल बुवांका विचारून बघा. ते माझ्या बरोबर कॉलेजला होते बुवा. केस माझ्या खांद्यावर पडत इतके लांब होते केस. क्लिनिक शॅम्पू लावायचो तेव्हा मी. आणि नंतर काय झालं तर मैंने प्यार किया मध्ये सलमान खानने आपले केस लाल केला आणि म्हटलं आपण सुद्धा लाल करून जाऊया आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. पुन्हा जी भाजावळ होत गेली ती येऊन लोकांनी इजवला. त्याच्यामुळे बाजूसून झालं मध्ये डॉलर शिल्लक राहिलो. तर बुवा या माझ्या शिवसेनेच्या शाखेतल्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी बुवा काय विचार केला नाही बघ. कनेडी बाजारात टाकला कनेडी बाजारात टाकला शिरसाटानी टकलूची मी सुद्धा गाणं म्हणणार आहे. पण आधी बुवा या माझ्यावरनं गाणं झालं मग तुमच्यावरनं सुद्धा या गाणं आठवला या म्हणताना. मंगला गेली पूनम गेली गेली रियाराव. मंगला गेली पूनम गेली गेली रियाराव. आला संदीप आपलं माका आठवलं म्हणून म्हटलं. रडू नको बाळा. समजले शिवम डोके ओविये म्हणण्यासाठी लग्नाचे. म्हटलं गजराच्या टायमात नक्की म्हणा. 101 रुपयाचं पारितोषिक टाकले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. लोके साहेबांसाठी
गाणं बुवांनी म्हटलं होतं. बाळासाहेबांचे ते भक्त उत्तम दादाले नावस. बाळासाहेबांचे ते भक्त उत्तम दादाले नावस. या दारिष्ट गावात एकच वाडा आमचा उत्तम दादा. एकच वाडा तुकाडवायला उंबऱ्या सारिका मित्र वन्यामध्ये काढल्या म्हणजे वाघ होते. वाघ बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. एक बोट वर करून सांगितलेली ना महाराष्ट्र बंद, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा ते बाळासाहेब होते. पण बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. ज्यांनी मुंबई वाचवली. आठवा तो काळ दंगलीचा. पण आता परिस्थिती अशी आहे बुवा, महाराष्ट्र बंद म्हटल्यानंतर पाठसून सगळा चालू असतं. ते बाळासाहेब होते. असा नेता पुन्हा होत नाही, कारण तो वाघ मराठी होता. शिवाचा अवतार होता. राखेतून उसळत होता. सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता. देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ढाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बरोबर. समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाखपणाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेगम भल्या भल्यानं सुटला गम. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मान विहार. इत्यादी एक सरकार उठला मनाला मै लावून शिवाची तो आणि त्या नैडा उचलला. नाव त्याचं बुझल खान. नाव त्याचं बुझल खान. नाव त्याचं बुझल खान. नाव त्याचं बुझल खान. जिथं जागता जणू सैतान. अंगी दहा हत्तीचं बळ पाहणारा
सळसळ वाटेत भेटेल त्याला चिरडी खानाची सेना निघाली तेवढं उद्ध्वस्त केले आया बहिणीची अग्रून उठली कोण कोण रोखणारे वादळ इतक्या काही जिजाऊ काय म्हणाल्या इतक्या काही जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये असं वागिनीचा तो छावा असं वागिनीचा तो छावा गनिमाला कसा ठेकावा डोक्यात जमिनी दावा प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला महाराज खानाच्या भेटीसाठी गेले महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान अर्जुन म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप विचारले ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ